नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो. आपल्याकडे जे स्रोत आहेत ते चाणक्य नीतीवर आहेत, पण नेहमीच्या अर्थाने नाहीत. अनेकदा असं होतं की आपण चांगले असतो, चांगलं वागतो आणि त्याचाच गैरफायदा घेतला जातो, की नाही? मग मनात प्रश्न येतो की चांगली व्यक्ती म्हणून जगताना स्वतःचं शोषण थांबवायचं कसं? आजची आपली चर्चा याच प्रवासाबद्दल आहे. म्हणजे एक व्यक्ती जी सतत दबून राहते, तिथपासून ते स्वतःच्या सीमा इतक्या ठामपणे आखणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा जो मानसिक बदल आहे तो कसा घडवायचा. आणि गंमत म्हणजे या स्रोतांनुसार यासाठी भांडायची किंवा आवाज चढवण्याची अजिबात गरज नाहीये. अगदी. आणि सुरुवातीलाच हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे की या चर्चेचा उद्देश कुणाला कमी लेखणं किंवा अनादर करणं नाहीये. हा पूर्णपणे आत्मसन्मानाचा विषय आहे, स्वतःच्या मूल्यांचं रक्षण करण्याचा. स्रोतांमध्ये चाणक्यांचं एक वाक्य पुन्हा पुन्हा येतं की जगात सर्वात जास्त शोषण त्याच लोकांचं होतं जे मनाने खूप सरळ असतात, पण त्यांना नाही कुठे म्हणायचं हे कळत नाही. त्यांच्या सहनशीलतेलाच त्यांची कमजोरी समजलं जातं. चला तर मग या मानसिक बदलाची नेमकी प्रक्रिया काय आहे ते या स्रोतांच्या आधारे टप्प्याटप्प्याने उलगडून पाहूया. बरोबर. तर मग पहिला टप्पा, पायाभरणी. स्रोतांमधला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कधीही कोणाला स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नका. मला यातली एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटली की हे वर्चस्व एका रात्रीत निर्माण होत नाही. याची सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून होते. कोणीतरी मीटिंगमध्ये आपलं बोलणं मध्येच तोडतं आणि आपण गप्प बसतो, किंवा कोणीतरी विनाकारण आपल्यावर आवाज चढवतं आणि आपण विषय टाळतो. हो, आणि इथेच चाणक्यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन दिसतो. ते म्हणतात की सहनशीलता आणि कमजोरी यातला फरक समोरच्या व्यक्तीला कळला नाही तर तो ती सीमा ओलांडणारच. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अशी छोटी गोष्ट सहन करता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला नकळतपणे एक संदेश देत असता की तुम्ही हे करू शकता, मला चालतं. ही एक प्रकारे चाचपणी असते. ते तुमची सहनशक्ती तपासत असतात. आणि एकदा का त्यांना कळलं की ही व्यक्ती प्रतिक्रिया देत नाही, मग खरा खेळ सुरू होतो. म्हणूनच स्रोतांमध्ये एक वाक्य दिलंय जे मला खूपच प्रभावी वाटलं. पहिला वार हाच शेवटचा वार. असा अर्थ जाऊन भांडण करायचा अजिबात नाही. तर पहिल्यांदाच, अगदी पहिल्या क्षणी जेव्हा कोणी तुमची ती एक अदृश्य रेषा ओलांडते तेव्हाच त्याला शांतपणे पण ठामपणे थांबवणं. उदाहरणार्थ, जर कोणी सर्वांसमोर तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर आरडाओरडा करण्याऐवजी फक्त एक क्षण शांत राहून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून थंड आवाजात म्हणायचं, मला वाटतं तुमची बोलण्याची पद्धत चुकीची आहे. बस. हे इतकं प्रभावी का आहे याचं मानसशास्त्र समजून घेण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही पहिल्याच प्रयत्नात कुणाला तरी अडवता तेव्हा तुम्ही एक स्टँडर्ड सेट करता. त्यांच्या मनात एक अदृश्य भिंत उभी राहते की या व्यक्तीच्या बाबतीत हे चालणार नाही. स्रोतांमध्ये स्पष्ट लिहिलंय की जे लोक पहिल्यांदाच अडवले जातात तेच पुढे जाऊन तुमचा सर्वात जास्त सन्मान करतात. याउलट जो व्यक्ती पहिला अपमान सहन करतो तो नकळतपणे पुढील अपमानांची मालिका सुरू करण्याची परवानगी देतो. त्यामुळे ती पहिलीच वेळ निर्णायक असते. ती गमावली म्हणजे तुम्ही मानसिक लढाईची सुरुवातच हरलात. हे खरं आहे. म्हणजे ही एक प्रकारची मानसिक कंडिशनिंग आहे. पण समजा ती पहिली वेळ निघून गेली, लोकांनी आपल्या मर्यादा ओलांडायला सुरुवात केली आहे, त्यांना आपल्या स्वभावाचा अंदाज आला आहे, अशा परिस्थितीत काय? इथूनच दुसरा नियम सुरू होतो जो मला थोडा कठोर पण तितकाच खरा वाटला. कोणालाही आपली कमजोरी कधीही दाखवू नका. स्रोतानुसार जग सहानुभूती दाखवत नाही तर संधी शोधतं. हा मुद्दा खूप खोल आहे. इथेच मानसिक गुलामगिरी या संकल्पनेचा उगम होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर तुमची भीती, तुमची अडचण किंवा तुमचं दुःख व्यक्त करता तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांचं नियंत्रण नकळतपणे त्यांच्या हातात देत असता. सुरुवातीला ती व्यक्ती कदाचित सहानुभूती दाखवेल, पण हळूहळू ती तुमच्या त्याच कमजोरीचा हत्यार म्हणून वापर करायला लागते. तुम्हाला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करणं सोपं होऊन जातं. मानसिक गुलामगिरी हा शब्द खूप मोठा आहे. स्रोतानुसार रोजच्या जीवनात हे कसं दिसतं? म्हणजे ऑफिसमध्ये किंवा नात्यांमध्ये याचं उदाहरण कसं असेल? एक चांगला बॉस तुम्हाला मदत करेल, पण चाणक्य नीतीनुसार जर तो बॉस संधीसाधू असेल तर तो प्रत्येक महत्वाच्या प्रोजेक्टच्या वेळी तुम्हाला त्याच भीतीची आठवण करून देईल आणि स्वतः क्रेडिट घेईल. किंवा नात्यांमध्ये जर तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगितलं की तुम्हाला एकटं राहायची भीती वाटते तर भांडणाच्या वेळी तेच वाक्य तुमच्या विरोधात वापरलं जाऊ शकतं. जाऊन दाखव, तुझ्याने एकटं राहणं होणार नाही.
हीच मानसिक गुलामगिरी आहे, जिथे तुमचीच कमजोरी तुमच्या पायातली बेडी बनते. चाणक्यांचं सूत्र साधं आहे. आपली कमजोरी फक्त त्याला सांगा जो तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करेल. सल्लागार किंवा गुरु. बाकी जगासमोर शांत आणि संयमित राहा. आणि यात शांत राहण्याबद्दल स्रोतांमध्ये एक अत्यंत प्रभावी शस्त्र सांगितले आहे, मौन. जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडतंय तेव्हा प्रत्युत्तर देण्याऐवजी शांत राहा. कोणी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा वाद घालण्याऐवजी फक्त एक स्मितास्य करून शांत राहा. हे सुरुवातीला विचित्र वाटेल, पण यामागे खूप मोठं मानसशास्त्र आहे. हो, हे मौन समोरच्या व्यक्तीच्या मनात वादळ निर्माण करतं. कारण त्याला प्रतिक्रियेची सवय असते. तो ओरडतो, तुम्हीही ओरडावं अशी त्याची अपेक्षा असते. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्याचा सगळा खेळ बिघडतो. तो विचार करू लागतो, ही व्यक्ती शांत का आहे? याच्या मनात काय चाललंय? मी काही चुकीचं बोललो का? चाणक्यांच्या शब्दात सांगायचं तर, जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचा मेंदू सर्वात वेगाने चालतो आणि समोरच्या व्यक्तीचा गोंधळ उडतो. हाच तो मानसिक दबाव आहे जो शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरतो. तुम्ही काहीही न बोलता फक्त स्थिर नजरेने पाहिलं तरी समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास डळमळू लागतो. मौनासोबतच आणखी एक जोडलेली संकल्पना आहे, अंतराची भीती निर्माण करणे. म्हणजे जास्त उपलब्धता आपलं मूल्य कमी करते. स्रोतांनुसार जर कोणी तुम्हाला गृहीत धरत असेल, सतत फोन किंवा मेसेज करून त्रास देत असेल, तर लगेच उत्तर देणं बंद करा. हळूहळू अंतर वाढवा. काहीही न सांगता शांतपणे थोडे दूर व्हा. हे थोडं गेम प्लेइंग वाटतं, पण यामागे काही लॉजिक आहे का? नक्कीच आहे. हे मानवी स्वभावाचं मूळ तत्व आहे. जी गोष्ट सहज उपलब्ध असते तिची किंमत राहत नाही. जेव्हा तुम्ही सतत उपलब्ध असता तेव्हा तुमची उपस्थिती गृहीत धरली जाते. पण जेव्हा तुम्ही अंतर निर्माण करता तेव्हा तुमच्या अनुपस्थितीची जाणीव व्हायला लागते. आणि तेव्हाच समोरच्या व्यक्तीला तुमच्या उपस्थितीचं महत्त्व कळतं. हे अंतर त्यांना एक संदेश देतं की तुमचं आयुष्य फक्त त्यांच्या भोवती फिरत नाही. तुम्हाला तुमची स्वतःची प्राथमिकता आहे. आणि यामुळे ते तुमचा आदर करायला शिकतात. हे मुद्दाम त्रास देण्यासाठी नाही, तर स्वतःच्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत त्यांना समजावून देण्यासाठी आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण बचावात्मक रणनीती पाहिल्या. सीमा आखणे, मौन बाळगणे, अंतर ठेवणे. पण काही वेळा लोक इतके आक्रमक असतात की फक्त बचाव करून भागत नाही. इथे स्रोतांमधला तिसरा भाग येतो, जो मला सर्वात जास्त रंजक वाटला, उलटवार. पण हा नेहमीच्या भांडणांसारखा नाही. बरोबर. चाणक्य नीतीमधला उलटवार हा शारीरिक किंवा आक्रमक नाही, तो पूर्णपणे मानसिक आहे. जेव्हा कोणी टोमणे मारून, तुमची खिल्ली उडवून किंवा तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सामान्य माणूस काय करतो? तो चिडतो, रागावतो, भावनिक उत्तर देतो आणि तिथेच हरतो. कारण समोरच्या व्यक्तीला तेच हवं असतं. त्याला तुमची प्रतिक्रिया हवी असते. आणि चाणक्य नीती याच्या अगदी उलट करायला सांगते. इथे उत्तर द्यायचं, पण थंड डोक्याने आणि हसून. स्रोतांमधलं एक उदाहरण खूपच छान आहे. समजा कोणी तुम्हाला सर्वांसमोर म्हणालं, तू तर आयुष्यात काहीच करू शकत नाहीस. आता यावर चिडण्याऐवजी शांतपणे हसून त्याच्याकडे बघायचं आणि म्हणायचं, बरोबर आहे तुझं, मी तर खरंच काही करत नाही, पण तू तर खूप काही करतोस ना, मग आजपर्यंत कुठे पोचला? हा एकच प्रश्न समोरच्या व्यक्तीचा सगळा डाव उधळून लावतो. कारण तुम्ही त्याच्या हल्ल्याला अपेक्षित प्रतिक्रिया दिली नाहीत, तुम्ही भावनिक झाला नाहीत. उलट तुम्ही त्याचाच बाण त्याच्या दिशेने फिरवला. तुम्ही त्याच्या अहंकारावर थेट हल्ला केला. रागाने दिलेलं उत्तर लढण्याची संधी देतं, पण शांतपणे हसून विचारलेला प्रश्न तो समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करतो. तो दिवस रात्र त्याच गोष्टीचा विचार करत राहतो की हे असं कसं बोललं, हे तर माझ्यावरच उलटलं. म्हणजे इथे उद्देश वाद जिंकणं नाहीये, तर समोरच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या हरवणे, जेणेकरून तो पुढच्या वेळी तुमच्याशी बोलताना 10 वेळा विचार करेल. स्रोतांमध्ये म्हटलं आहे की सर्वात मोठा अपमान तो असतो जो हसून केला जातो, कारण तो समोरच्याच्या मनात विषासारखा उतरतो. हीच खरी मानसिक लढाई आहे. अगदी. यात तुम्ही बाहेरून शांत दिसता, पण समोरची व्यक्ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. चाणक्य स्पष्ट सांगतात की राग दाखवणारी व्यक्ती कमजोर समजली जाते, पण जो राग न दाखवता थंड डोक्याने बदला घेतो तोच खरा बुद्धिमान असतो. हा उलटवार असा असावा की तुम्ही शांत दिसावं आणि समोरच्याला स्वतःच्याच शब्दांचा पश्चाताप व्हावा. ठीक आहे, म्हणजे हे सगळे डावपेच झाले, सीमा आखणे, मौन, उलटवार. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन
चाणक्यांची एक अंतिम आणि सर्वात शक्तिशाली रणनीती स्रोतांमध्ये सांगितली आहे. ती इतकी शांत आहे पण तितकीच प्रभावी. ती म्हणजे लोकांना त्यांच्या मर्यादेत आणण्यासाठी त्यांच्याशी रोज लढत बसू नका. हो, आणि हेच या सगळ्याचं सार आहे, हेच अंतिम धोरण आहे. ते म्हणतात की स्वतःला इतक्या उंच स्तरावर घेऊन जा की लोकांना तुमच्याकडे मान वर करून पाहावं लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात, तुमच्या कामात, तुमच्या आयुष्यात इतकी यशस्वी होता की तुमची ओळखच तुमची ताकद बनते, तेव्हा कोणालाही त्यांच्या मर्यादांची आठवण करून देण्याची गरज पडत नाही. लोक स्वतःच मर्यादेत राहतात. स्रोतांमधलं एक वाक्य आहे, उंची ही सर्वात मोठी भाषा आहे. ती न बोलता सर्व काही सांगून जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही एका विशिष्ट पदावर किंवा स्तरावर पोचता, जे लोक पूर्वी तुमचा अपमान करायचे, तेच लोक तुम्हाला आदराने सर किंवा मॅडम म्हणायला लागतात. तुमची सफलता हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं. यामागे एक खूप खोल मानसशास्त्र आहे, ती आहे भीती. पण ही भीती तुम्ही त्यांना काहीतरी नुकसान कराल याची नसते. भीती ही असते की तुम्ही खूप काही करू शकता आणि तरीही तुम्ही शांत आहात. तुमची शांतता तुमच्या शक्तीचं प्रतीक बनते. हा दरारा सर्वात जास्त खोल असतो आणि लोकांना आपोआप तुमच्याबद्दल एक आदरयुक्त भीती वाटायला लागते. चाणक्यांच्या मते प्रेमापोटी मिळवलेला आदर कमी होऊ शकतो, पण शक्तीमुळे मिळवलेला आदर सहसा कमी होत नाही. तुमची प्रगती हीच तुमची खरी सुरक्षा भिंत बनते. म्हणजे हा एक संपूर्ण प्रवास आहे, सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींवर ठाम राहून सीमा आखण्यापासून ते शेवटी स्वतःला इतकं मोठं बनवणं की त्या सीमांची गरजच भासणार नाही. तर आज आपण चाणक्य नीतीमधील काही अत्यंत महत्त्वाचे पैलू पाहिले. स्वतःच्या सीमा निश्चित करणे, मौनाची ताकद वापरणे, थंड डोक्यानं प्रत्युत्तर देणे आणि शेवटी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे. आणि या सगळ्याचा उद्देश इतरांचा अनादर करणे नाही, तर स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करणे आहे. पण ही सगळी चर्चा ऐकल्यावर जाता जाता विचार करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आजच्या जगात आपण इतरांना खुश करण्यासाठी किंवा संघर्ष टाळण्यासाठी त्यांना हो म्हणण्याच्या नादात स्वतःला हो म्हणायला किती वेळा विसरतो. स्वतःच्या मानसिक शांतीला, स्वतःच्या प्रगतीला हो म्हणण्यासाठी इतरांना नाही म्हणणं खरंच इतकं अवघड आहे का, यावर नक्की विचार करायला हवा.